नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं 6वं एक्झाम्पल आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 cm. Take point Q at a distance 5.5 cm from the center. Construct tangent to the circle from point Q. आता कन्स्ट्रक्शन आपण काढून घेऊ. ते एक रफ डायग्राम जर का काढली मी, तर इथं हे जर का P याची रेडियस आहे 3.4. P पासून आउटसाइडला 5.5 डिस्टन्सवर एक लाईन पास केली आणि तिथं 5.5 सेंटीमीटरला Q पॉइंट आहे. असं आपली ही रफ डायग्राम आहे आणि त्या रफ याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, टँजंट पास करायचं आहे Q पॉईंटमधून. तर कन्स्ट्रक्शन आपण बघू. पहिले कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर आपण मेजरमेंट घेऊ. हे 3.4. थ्री 3.34 सेंटीमीटरचं एक सर्कल काढून घेतलेलं आहे. P, तर P पासून एक लाईन पास करू. लाईन L. नंतर P पासून 5.5 सेंटीमीटर एवढं कंपासमध्ये मेजर घेऊन P वर कंपास ठेवायचा आहे. 5.5 सेंटीमीटरचा एक चॉप मारायचा आहे. आर्क मारला तो आपला पॉईंट आलेला आहे Q. हा Q. आता ह्या PQ, या PQचा आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायपास करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन P वर कंपास ठेवायचा आहे. वरती आर्क मारायचा आहे, खाली आर्क मारायचा आहे. तेच डिस्टन्स ठेवायचे आहे Q वर. वरती आर्क मारायचा आहे, खाली आर्क मारायचा आहे. दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्शन होतील त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्ट काढल्यानंतर तो परपेंडिक्युलर बायसेक्ट हा तुमचा सर्कलच्या आतमध्ये पण जाऊ शकतो किंवा बाहेर पण जाऊ शकतो. तुमचं डिस्टन्स किती आहे, आउटसाइड जो पॉईंट आहे त्याचा डिस्टन्स किती आहे त्याच्यावरती तुमचा परपेंडिक्युलर हा डिपेंड असणार आहे. एक तर आतमध्ये पण येईल किंवा एकदम बाहेर पण येईल. तर लाईन M याला नाव देऊ आणि जिथं PQला परपेंडिक्युलर बायसेक्ट इंटरसेक्ट झाला ते आपण नाव M देऊ. त्यानंतर MP एवढे रेडियस घेऊन काय करायचं आहे, सर्कलला एक असं सर्कल काढून घ्यायचं. सर्कल काढलं तरी चालतं, नाही काढलं तरी चालतं. आता हे सर्कल काढलं. सर्कल काढले. सर्कल PS सेंटर सर्कलला जिथं जिथं टच झालेलं आहे, म्हणजे इथं X नाव दिलं, इथं Y नाव दिलं. XQ हा काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. XQ हा जॉईन करायचा, पुढे वाढवायचा आहे. ही एक आपली पहिली टँजंट झाली. नंतर YQ जॉईन करून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा ॲरो करायचा. अशा पद्धतीने आपलं हे पहिलं एक्झाम्पल झालं.
दुसरं एक्झाम्पल आपण बघू परत. दुसरं एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता 4.1 सेंटीमीटरचं एक सर्कल काढायचं. हे 4.1 सेंटीमीटरचं कंपासमध्ये मेजर घेतलं मी. सर्कल काढले. त्याला नाव दिलं, पी नाव देऊ. आपल्याला नाव दिलेलं नाही म्हणून पी नाव देऊ. रेडियस काढून घेतलं. इथं 4.1 आहे. हे 4.1. पी या सेंटरपासून एक रे तयार करून घेऊ. रे काढला, लाईन काढली, त्याला यल नाव दिलं. आता पी या सेंटरपासून आउटसाईडला एक पॉईंट आहे आपला. त्या पॉईंटचं सुद्धा नाव नाही आहे आपल्याला. 7.3 सेंटीमीटर. मग 7.3 सेंटीमीटर आपण कंपासमध्ये घेतलं आहे, मोजून घेतलं. 7.3 पीवर ठेवायचा आहे कंपास आणि चॉप मारायचा. जिथेही पण तो आर्क इंटरसेक्ट होईल त्याला नाव दिलं आपण जर का यम. एनी नाव, जे नाव दिले नसेल तर तुमच्या मनाने नाव देऊ शकतात. आता पी एमचं काय करायचं, आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टमध्ये आपण जशी प्रोसेस करतो, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आर्क मारलाय, खाली आर्क मारलाय, तेच अंतर पीवर ठेवायचं आहे. वरती चॉप मारला आणि खाली. त्यानंतर जे दोन्ही आर्क इंटरसेक्शन झालेले आहेत ते आपण काय करायचे, जोडून घ्यायचे. हे जोडून घेतले. पी एम या सेगमेंटला, पी एम ह्या लाईनला जिथं इंटरसेक्शन होईल तिथं आपण जर का नाव दिलं ओ. आता ओ पी एवढं डिस्टन्स घेऊन, ओ पी एवढं डिस्टन्स घेऊन काय करायचं, आपल्याला इथं एक सर्कल काढायचं. सर्कल काढलं ते चालतं, नाही काढलं ते चालतं. आता जर का मी हाफच एवढंच काढलं, ज्या ठिकाणी पी या सेंटरच्या सर्कलला जिथे जिथं त्या टच झालेलं आहे, इंटरसेक्ट झालेलं आहे, तिथं मी नाव दिलं एक्स, इथं वाय. आता एक्स एम हा काय करायचा, जोडून घ्यायचा. आय एमचा हा, मी पेनाचा वापर करतोय, तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा परीक्षेमध्ये. हा एक टँजंट काढून घेतला. दुसरा टँजंट वाय एम जोडून घ्यायचा आहे. हा वाय, इथं एम, असं जोडून घेतलं. इथं नाव दिलं, ॲरो दिला, सगळं झालेलं आपलं मोजमाप. इथं मेजरमेंट 7.3 सेंटीमीटर, पी टू एम, रेडियस 4.1 सेंटीमीटर. सर्व नावं लिहून झाले. इथं ॲरो दिला, एम नाव, तर एम दिलेलं आहे म्हणून इथं मी एक्स वाय झेड पी पण झालेला आहे. टी दिला, लाईन टी किंवा एनी अदर. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला सोडवावं लागतं. 3 किंवा 4 मार्काला हे एक्झाम्पल विचारले जातात. याची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. धन्यवाद.